नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या गहन डिस्कशन मध्ये. अत्यंत जड मनाने आज तुम्हाला सांगावं लागतंय की आमच्यातला आमचा खंदा कार्यकर्ता गोल आज आमच्या बरोबर नाहीये. नाही, वाईट झालं जे काय झालं. नाही, आता पूर्ण गोष्ट सांगितली पाहिजे गोलची. आपण मला असं वाटतं तर गोल काल पहिल्या एपिसोडात आला, जसं की तू त्याला म्हणला होता ना की पॉडकास्ट मध्ये खूप पैसा असतो, त्यातले तर मराठी पॉडकास्ट मध्ये म्हणजे फार घरी येऊन पोत घेऊन जातात. काय आहे कारण? आहे म्हणजे तेवढा पैसा आहे. तर मी खरं सांगतो वैयक्तिक अनुभवावरनं. आणि गोलचं तुम्हाला तर माहिती आहे, काल मी सांगितलं दुधाची लाईन टाकतो तो, त्याचा फॅमिली बिझनेस आहे. तर त्याला काल कळून चुकलं की पैसा इतका आहे की त्याला दुधाची लाईन टाकणं अपरिहार्य. तर मग तो आज गेला दुधाची लाईन टाकायला आणि येईल तो पुढच्या एपिसोडला आपल्या सोबत असेल. आणि त्याचं येण्यासाठी आपण तेवढीच प्रार्थना तुम्ही करा. सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी प्रार्थना प्रार्थना करावी करा. की आम्हाला ब्रिंग ब्रिंग गोल बॅक, तुम्ही लिहा गोल बॅक. खाली ब्रिंग करतात ना हॅशटॅग. ब्रिंग #ब्रिंग गोल बॅक हे करा, महत्वाचा माणूस आहे तो. अपील करा. तर आज आम्हाला अगदी म्हणायची इच्छा होती की मागच्या पहिल्या पॉडकास्टला मिळालेल्या भरभरीत यशानंतर तुम्ही आम्हाला काही विषय पाठवलेले, पण तसं काही झालेलं नाहीये कारण त्याला जास्त व्ह्यूज आलेलेच नाही. अगदी खरं सांगतो तुम्हाला. तर त्यासाठी अगदी तुम्ही पहिला पॉडकास्ट बघा, थोडंफार त्याला व्ह्यूज आणून द्या, शेअर करा. लाईक नाही केलं तरी आम्हाला चालून जातं, कमेंट नक्कीच करा. तर आम्ही दुसऱ्या विषयाला आज हात घालतोय. अत्यंत महत्वाचा विषय, जसं आमचा चौकोन बोलला की रोजगार हा लय महत्वाचा विषय. गोलच्या विषयावर आम्हाला वाटलं की रोजगार ह्या विषयावर आपण बोलूया, सुरुवात केलीच पाहिजे. तर आम्ही काय केलंय यावेळी 4 चिठ्ठ्या काढून ठेवलेल्या आहेत रोजगार या विषयाबद्दल. एक याचा प्रश्न, एक याचा प्रश्न, एक माझा प्रश्न आणि एक गोलचा. मनात काय जो काही प्रश्न आला किंवा त्याच्या बाजूने एखादा काही जो काही प्रश्न आम्हाला वाटतो तो आम्ही याच्यामध्ये ठेवलेला. अगदी. तर चौकोन सुरू करा ना. मी जरा पब्लिकला दिसावं त्या हिशोबाने करतो. कुठला काढू. जर वाचतो ते माझं जास्त शिक्षण झालं त्यामुळे मराठी वाचन कमी. मला इंग्लिशच वाचतो. इंग्लिश मध्ये लिहिलंय त्यामुळे मीच वाचतो. मराठी तरुणांना नोकरीत मिळण्यात येणाऱ्या अडचणी किंवा नोकऱ्या का मिळत नाही. मग जनरलच नोकऱ्या का नाही मिळत? काय वाटतं तरी कोण तुला? नाही, जे तू म्हटलं तसंच की जनरलाइज आहे, कोणालाच जॉब मिळत नाहीत आजकाल. आता आपण 2 मिनिटं शांत बसलो तर आपल्याला बाहेरून रडण्याचा पण आवाज येईल. ते बाहेरून रडण्याचा आवाज आहे, तो नोकरी न मिळण्याचा आवाज. बरोबर आहे. तर आजचा युवक जो आहे तो रडतोय. अगदी रडतोय. म्हणजे पुण्यात जर येऊन बघितलं तर ज्या पद्धतीने युवक सकाळपासून संध्याकाळपर्यंत रडतच असतो सदाशिव पेठेत, 100%. ते एक प्रकारचा एक रडण्याचाच आवाज आहे. नाही, तुम्ही बघा मेजॉरिटी आपण बघतो की नोकरी मिळवण्याचं जे प्रमाण आहे, माणूस आपल्याकडे जो मध्यम वर्ग तयार झाला 90s नंतर, त्यांचं पहिलं असं होतं की आई बापांनी सांगितलं बाबा तू शिक्षण घे, मग त्यात इंजिनिअरिंग आलं, तुमचं मेडिकल आलं, मग BSc BCom काय जे असेल ते असेल, डिग्री मिळाली की तुमच्या हातात नोकरी असेल. ह्या कॉन्सेप्टने तरुण पाछाडला. तरुण म्हणजे काय, लहानपणापासून तुमच्या डोक्यात ते फीड केलं जातं. मग तुम्ही खेळू नका, तुम्ही काय करू नका, तुम्ही कला म्हणजे टोकाव. तर ते एवढं सगळं ज्या माणसाला काहीच आयुष्यातले इतर फॅसेट नाहीये असा माणूस तयार केला जातो 4 वर्षानंतर त्या डिग्रीच्या. आणि जेव्हा तो नोकरीच्या मार्केटमध्ये जातो, एक आता मला सांग अज्ञात, तुला जर आमच्या दोघांपैकी कोणाला जॉबवर घ्यायचं आणि दोघांचे क्वालिफिकेशन सेमच आहे आणि तुला पहिल्या मीटिंग मध्ये काय कळणार की मला किती येतं आणि ह्याला किती येतं? बरं येतं, चल ह्याला जास्त येत असं माझ्यापेक्षा, पण माझी काम करायची कॅपेबिलिटी त्या ठिकाणी किती आहे हे कसं तू डिसाईड करणार? खरं. किंवा ग्रो करायची पण कॅपॅसिटी कशी? बरं माझं तुझ्या कंपनीतून चांगलं काम करायची इच्छा आहे का नाही, हा जेन्युइन आहे का नाही, तिथूनच सुरू नाहीच करू शकत. नाही एकतर मग सिस्टम चुकीचे. आता ह्या चक्करमध्ये काय होतं की मग हे जे बाकीचे फॅसिलिटी गळून पडलेत एखाद्या पोराचे, तिथंच मग नोकरी. आता एखादं म्हणतं की इंटरव्ह्यू मध्ये चांगलं बोललं की नोकरी मिळते. अरे पण त्याला आयुष्यभर कोणाबरोबर तुम्ही बोलूनच दिला नाही बापाने. अगदी हा मुद्दा बरोबर झाला, अधोरेखित केला की एक अगदी मुळाशी जायचं झालं ना, मला याच्यामध्ये शिक्षण पद्धतीचा एक थोडासा दोष वाटतो. 100% की आपल्याला एकतर शाळेमध्ये 4 विषय दिलेले असतात, त्याचा म्हणजे बेसिक एक ग्रूमिंग झालेलं असतं. नंतर आपल्याला एक कमतरता आयुष्यात जी जाणवते ती कम्युनिकेशन मध्ये. अरे भयानक की कम्युनिकेशन करायचंच कसं हे माहित नाही. हा, तुम्ही पुस्तकाचं वाचन सांगा, तोंडी परीक्षा भारी जाणार आपली का, तर पाठांतर करणं जास्त चांगलं आहे. बेके 2-4 हे शिकवलं, पण तुम्ही तुमच्या डोक्यातल्या कल्पना समोरच्याला इफेक्टिव्हली कशा सांगू शकता हे नाही शिकवलं. कारण की मुळात तुम्हाला कल्पना येऊनच द्यायची हाच हेतू आहे शिक्षण व्यवस्थेचा. तुम्ही डोकंच चालू नका, जे सांगितलंय तेच करा.
तिथे सुरू आहे ना. त्या चौकटीत तुम्ही बसले, या चौकटीत तुम्ही बसले त्या चौकटीत. आता मी तुला सांगतो, माझा वैयक्तिक प्रॉब्लेम होता कम्युनिकेशन स्किलचा. म्हणजे मला मुलींबरोबर खूप चांगलं बोलता यायचं, पण मुलांबरोबर नाही. तर प्रॉब्लेम झाला ना, कारण पुरुष प्रधान संस्कृती असल्यामुळे मला नोकरी मिळायला अडचणी झाल्या. बरोबर. आणि दुसरं एक अजून एक शिक्षण पद्धती एस्पेशल मी परत म्हणेन, आपल्याकडे IIT, JEE, नीट बीट किंवा तुम्ही IIT IIM मध्ये जाणं म्हणजे एक काय म्हणतात, एक प्रतिष्ठित हे आहे, किंवा तुम्ही या कॉलेजमध्ये शिकलात म्हणजे तुम्ही एक हेच जातात. पण जेव्हा पोरग त्या कॉलेजमध्ये जाऊ शकत नाही किंवा ती परीक्षा क्वालिफाय करू शकत नाही, त्याला फेल्युअर झाल्यासारखं वाटतं. म्हणजे का झालं सारखं वाटतं. काही लोक तर आता कोटा बिटा आपण बघितले डायरेक्ट कार्यक्रमच करतात, म्हणजे देवच आता भेटला पाहिजे एवढी मनात काही इच्छा येते आणि डायरेक्ट पंखाच दिसतो. कारण बघितलं काय की पंख्याला स्प्रिंग बसवली तिथं. म्हणजे ते म्हणजे आत्महत्या कमी करायची, पंख्याला स्प्रिंग बसवली, काही ठिकाणी पंखाच काढून टाकला. म्हणजे कल्पना शक्ती, आपला जो मुद्दा होता, कल्पना शक्तीला वावच नाही, समाजातही नाही, शिक्षणातही नाही. आजकाल तर अजून एक तुम्ही बघितलं असेल, जे मगाशी म्हटलं मी फेलियर, आपल्याला ते फेलियरची सवय राहत नाही. आजकाल पोरांना, शाळेतल्याच पोरांना अभिमान स्वाभिमान एवढा यायचा आहे ना, शाळेत पोरांना मारलेला आवडत नाही. म्हणजे आम्हाला आठवतं आमच्या शाळेत आहे ना, एकही दिवस असा गेला नसेल ज्या दिवशी मार खाल्ला. पण आता अर्थात आपण तेवढे सभ्य, सुसंस्कृत आणि एकंदरीत असल्यामुळं ते मार खाण्याचे प्रसंग आपल्यावर येतात. आताची मुलं खूपच वाह्यात आणि हँडल होऊ शकत, तेवढं हँडल होऊ शकत नाही आपल्याकडनं तेवढं. मला वाटतं ह्याच्यावर आपण वेगळा पॉडकास्ट केला पाहिजे, शाळेत खाल्लं पाहिजे का नाही. हा मला वाटतं हा तू नक्कीच पुढच्या. पण आता आपण नोकरी, हा बेसिक. आता नोकरीमध्ये तू धंदा पण पकडतो. धंदा म्हणजे व्यवसाय, म्हणजे शब्द बिझनेस. तर कसं इंग्लिश मध्ये बोललं चांगलं वाटतं. तुम्ही दोघे येत म्हणून मी इंग्रजीचा वापर कमी केला. ते मला इंग्लिश शिक्षणचं बरोबर. आता गोल आणि मी, तू IIT चा विषय काढला, आपला गोल IIT-चाच आहे. पण तरी तुझ्याची लाईन लागते शेवटी व्यवसाय. हा खरं, रोजगार तयार कराल, रोजगार तयार करेल. आणि मला तर वाटतं माझे आद्य गुरु कानाला हात लावा, जे आपले वक्ते, एक मोठे IAS अधिकारी असतात, की थांबायचं नाही, अपयशी यशाची पहिली पायरी. जे अशक्य ते स्वप्न मला पाहायचं आहे, या शत्रूचा कोणी पराभव केला नाही, मला त्याला हरवायचं आहे. तर या गुरुजींचं असं म्हणणं येतं की त्यांचं मग तो दुधाची लाईन टाकताना ते ऐकत असतो आणि त्यात मोटिवेट होतो माणूस. एक छान गोष्ट आहे. असं ह्या ज्या मोटिवेशन वाल्यांनी ज्या पद्धतीने पोरांना चढवलंय हवेत, अशक्य. म्हणजे तुम्ही साधे नोकरी करूच शकत नाही आता तिथनं पुढे. एक्झॅक्टली. मग आता मला ह्या प्रश्नाचं आपण कन्क्लुजन काय काढू शकतो सांगा, की नोकरी न मिळण्यामागे एक वाक्यामध्ये, जसं आपण मागच्या पॉडकास्ट की एक वाक्यामध्ये आपण कसं याला समराईज करू. कारण मुलं शिक्षण घ्यायसाठीच, म्हणजे कसं सांगू तुला, साच्यातलं काम, साच्यातलं काम शिकतात आणि नोकरी त्याच्या बाहेरचं काम असते. म्हणजे पोरं खरं तर शाळेत नोकरीसाठी तयार होत नाही खरं, किंवा समाजातही तयार तयार. कारण तुम्हाला ते स्किल सेट, आपण जो स्किल सेट डेव्हलप केला जात नाही. आता तुला जर कोडर बनायचंय, तर ते कोडिंगचं जे नॉलेज आहे जिल्हा परिषदेच्या शाळेत कुठं दिलं जातं, किंवा आताही 10वी पर्यंत, मी 10वीला सुद्धा ICT नावाचा सब्जेक्ट तयार केला, त्याच्यात कम्प्युटर चालू कसा बंद कसा करायचा शिकवायचं. आता मी कसं कोडिंग करणार पुढे जाऊन, 14 वर्षाचं पोरग ऍप बनवलं आज तुम्ही त्या टप्प्यात. आणि ह्या वयाच्या आपल्या ज्या टप्प्यावर आहे त्या पोरांचा सगळ्यात जास्त प्रॉब्लेम. तर मी माझं जर आलं तर मुद्द्याकडे कन्क्लुजन काय, तर मला असं वाटतं की समाज आणि शिक्षण व्यवस्था आणि एकंदरीतच तुमच्या आजूबाजूला कल्पना शक्तीला तुमच्या विस्तार देणं आज गरजेचं आहे. रोजगार फक्त IT मध्येच नाहीये, रोजगार फक्त सरकारी नोकरीच नाही. रोजगार जसे आपल्या देशाचे खूप मोठे नेते म्हणले की रोजगार हे चहा विकणं सुद्धा आहे, तर ते आहे. तर कल्पना शक्तीला विस्तार द्या आणि त्याला थोडं आपल्याला मोठं करावं लागेल, युनिकनेसला आपल्या वाढवलं लागेल, तेव्हा जाऊन कुठेतरी येईल. आणि माझं कन्क्लुजन अशा याने येते की फोकस ऑन स्किल सेट. म्हणजे तुम्ही मगाशी म्हटलं फोकस ऑन स्किल सेट रादर दॅन डिग्री. बरोबर. कारण जेव्हा मैदानात उतरायची वेळ येते तेव्हा डिग्री ही फक्त CV पुरती लिमिटेड राहते, आणि मैदानात उतरल्यानंतर घोडं किती लांब पळते हे बॉसला कळतं किंवा कंपनीला कळून जातं. सो आपलं स्किल सेट किंवा आपली ताकद तेवढी जास्त असेल तर मला वाटत नाही की काय म्हणजे नोकरी करण्यामध्ये स्पॉन्सर मिळालाय का तुला? आपण इच्छा आपली तीच हलवून घे रे, हलवून घे जरा.
ते दे त्याला वाचायला. सरकारी नोकऱ्यांचं फॅड. अरे बाई. आताच आपण आपल्या गुरुजींचं नाव घेतलं. हो, अशक्य ती स्वप्न मला पाहिजेच. म्हणजे माझं काय म्हणणं, शक्य ते स्वप्न आधी बघायला सुरुवात केली पाहिजे माणसाने. पण नाही, कमिंग बॅक टू द सरकारी नोकरी. आपण अत्यंत, आता मी तर मुंबईला राहतो, पण मी कधी आधी सदाशिव पेठेत जाणं येणं होतं. तर सदाशिव पेठेतलं जेव्हा मी बघतो की जे तरुणांची संख्या सदाशिव पेठेत वाढली, म्हणजे मी विचार केला की ह्या आजी आजोबांकडे म्हणजे एवढा कसं काय वेळ, तरुण एवढे कशी काय वाढले. पण मग मला कळलं की सगळे जळगावचे, लातूर, ह्या सगळ्या आपल्या महत्वाच्या भागात नाहीत, मराठवाडा, खानदेश, सगळे तिथले. पण ह्यांचं मग काय, हे का आलं तिथं. मग त्याच्या मागे आपण एक सिक्वेन्स काढला तर कळतं ही मुलं शिक्षणाचं माहेरघर म्हणून इंजिनिअरिंग इथं सगळ्या डिग्रीला येतात. इंजिनिअरिंगला आलं त्यांना कळतं दुसऱ्या वर्षात इथं आपल्या नोकरी नाही. मग त्यांना एक मोबाईलवर रील येते, हे अशक्य ते स्वप्न पाहायचं. आणि मग त्याला असं दिसतं की गावात आपल्या बाबा लाल दिव्याची गाडी जर गेली लय किंमत, मग तो किंवा ती हात धुवून मागा लागतात. ह्याचा विचार न करता की त्या नोकरीमध्ये आपल्याला काय करावं लागेल, ते जे करायचंय ते आपल्यात आहे का. सगळ्यात महत्वाचं ते आहे ना. आणि हा रिअलायझेशन पॉइंट तेव्हा येतो जेव्हा वेळ गेलेली असते. अगदी आणि त्याचं वयाचं प्रेशर वेगळं आहे. तर मला या मुद्द्यामध्ये जी गोष्ट जाणवली ती अशक्य ते स्वप्न मला पाहायचंय, ज्या वेळी येतो ना तेवढंच महत्वाचं. अजून एक किंवा सिमिलर ह्याच्यावरती लाईन्स वरती अजून एक विषय की काही वेळा गावाकडच्या मुलांनी किंवा त्याच्या आई बापाला तो कष्ट करताना जे बघतो, शेतात राबताना वगैरे बघत असतो, त्याला जेव्हा ती तलाठी ऑफिसला कामं आणलेली आहेत किंवा काय तहसील ऑफिसला काहीतरी कामं आणलेली हे बघतो, आणि तिकडे त्या साहेबाला जी ती हे मिळते ना, पॉवर तिकडे पॉवर सेंटरच तयार झालेला असतो त्याच्याकडे, हे असं काहीतरी हे वेगळं आहे, काहीतरी अगदी लहान लेकरं असतात. काही जणांच्या ब्रेन मध्ये, काही जणांच्या मेंदूमध्ये लहानपणापासूनच ती फॅड तयार झालेलं असतं की अच्छा हे केलं ना, फॅसिनेशन त्याबद्दल की बाबा हे बनायचंय का बनायचंय, त्याचं नोकरी, त्याला प्रोफाईल, त्याला समाज नाही किंवा पोटही नाही बनायचं. पण लहानपणीच प्लान झालेला आहे आयडिया की मला गव्हर्नमेंट अधिकारी. आजकाल तुला अजून एक सांगतो की रील काढायचं जे चक्कर चालतं ना, सरकारी अधिकारी जे रील करून टाकतात सरकार, ते त्याच्या चक्कर मध्ये लोक आता जास्त घासून पडले. मग याच्यामध्ये ते हे पण येतात ना, कोचिंग सेंटरवाले तेवढेच रिस्पॉन्सिबल आहेत. कोचिंग वाल्यांवर आपण वेगळाच व्हिडिओ करू, त्यासाठी मग आपल्याला चांगला स्पॉन्सर पाहिजे. कोणी असेल तर आम्हाला कमेंट मध्ये हे द्या, नंबर पाठवा. आपल्याला कोचिंग वर एक व्हिडिओ बनवायचा आहे. नाही, सरकारी नोकऱ्यांचं तर तू तर हात धुवून म्हणतोय, मी तर म्हणतोय लोक हात कापायला तयार आहेत. डिसिबिलिटी कोट्यातनं का असे ना, कसं का असे ना, नाव घेऊ शकतो आपण, तोंड झाकून काम करतो. तोंड झाकून नाही, आपण तरी तोंड झाकलं, त्यांनी तोंड काळ केलं, हे महत्वाचं आहे. पूजा खेडेकर म्हणजे तुम्ही विचार करा, रिझर्वेशन आपण एखाद्याला का देतो की समाजातला एक भाग येतो, रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे. त्या व्यक्तीने तिचे आई वडील म्हणजे बघितलं ना तुम्ही, म्हणजे केवढ्या मोठ्या पोस्टला आहे, आई कुठं ते सरपंच वगैरे होती, बाप मोठा अधिकारी होता, हिने सर्टिफिकेट बनवलं, 5-5 कोटीचे बंगले आहेत ह्यांचे, गाडी का BMW गाडी. म्हणजे मला असं अजून एखादा उमेदवार भेटला नाही की त्याच्याकडे BMW जाऊन एमपीएससीची एक्झाम देतोय किंवा यूपीएससीची एक्झाम देतोय. हा प्रकार जेव्हा होतो ना, तेव्हा सामान्य माणसाला विचार करा, आज भारताची एवढी मोठी लोकसंख्या आहे, प्रत्येकाला वाटतं की एवढे मध्यम मार्गात मी जेव्हा जगत असतो तेव्हा त्या हजार गोष्टीला खाली डॉमिनेट केलं जातं. पोलिसाला डॉमिनेट करतो, बाहेरचा माणसाला डॉमिनेट करतो, त्याला तर मला पॉवर पाहिजे 100%. आणि प्लस काय होतं, सरकारी नोकरीला जे इन्सेंटिव्ह मिळतात ते मला असं वाटतं, ॲज अ कॉन्ट्रोवर्शियल ओपिनियन आहे, पण ते कमी केले पाहिजे. की जे इन्सेंटिव्ह त्या अधिकाऱ्याला मिळतात ते थोडे कमी करणं गरजेचं आहे. काय होतंय, त्या इन्सेंटिव्हच्या चक्करमध्ये आता तू विचार कर, तुला 30-40 हजार रुपये पगार आहे, तुला भाडं आहे, तुला लाईट बिल आहे, हे सगळं आहे. वेळेस ह्या अधिकाऱ्यांना हेल्थ कन्सेशन मिळत जातं, पगार त्याचा तेवढा का असणार. या चक्करमध्ये पण लोक सुखी आयुष्याच्या मनुष्य आहे तर तो सुखी आयुष्याकडे पाहणार ना. आणि एक गोष्ट मला खूप जाणवते, म्हणजे मी हे वैयक्तिक बघितलेली आहे, एक्झाम्पल्स आहे. इंजिनिअरिंग केलेला विद्यार्थी होता, म्हणजे डोळ्यांनी बघितलेलं उदाहरण आहे. त्याला इंजिनिअरिंग केलेलं होतं खूप आधी, म्हणजे इंजिनिअरिंग नंतर त्यांनी जॉब करायचं नाही करायचं हे सगळं त्याचं कॉन्फ्लिक्ट मधनं बाहेर आल्यानंतर त्यांनी गव्हर्नमेंट अधिकारी व्हायचं ठरवलं. 40-50 लाख रुपये लाच द्यायची तयारी ठेवली होती. म्हणजे माझं परत
प्रशासनावरती माझे काही क्वेश्चन मार्क्स नाहीये, पण असे काहीतरी त्यांनी ते आता तो माणूस खरा खोटा मला काही माहित नाही, पण मी डोळ्यांनी बघितलं होतं. तर त्याला 40-50 लाख रुपये द्यायची तयारी ठेवली होती त्या पोरांनी. आणि मला वाईट वाटलं बघून, की मग मी एका दिवशी त्याला प्रश्न विचारला होता की बाबा हे का चाललंय, हे यांनी मिळणार काय, की तू घर विकणार, जमीन विकणार, ते विकून तू लाच देणार, त्यापेक्षा अभ्यास करून झाला असतं, नाही झालं असतं, म्हणजे वे आउट्स होते. 100%. पण त्याचं मला उत्तर पैसे काहीतरी कर. पण उत्तर काय मिळालं होतं की अरे 1 वर्ष तरी कवर होतं. मला वाईट भ्रष्टाचार वाटलं. लिगल केलेला आहे. हा मला वाईट वाटलं होतं त्या 100% दिवशी की असं जेव्हा हा मुलगा तो अधिकारी किंवा ते पॉवर सेंटरला जाऊन बसेल, हा हीच गोष्ट दुसऱ्या बरोबर करणार. एक्झॅक्टली. मी तुला सांगतो, मध्यंतरी मी कोणाला तरी हे एक्झाम्पल देतो त्रिकोण, की एक काका होते, मुलीचं स्थळ बघत होते, म्हणजे कोण मिळतो, आणि त्यांना एकदा ते मुलीला घेऊन जात असताना ट्रॅफिकवाला अडवतो. सगळं असतानाही त्यांना आता ट्रॅफिकवाल्याला एखाद्याची मारायची असेल तर ते मारू शकतो. 100%. तर ते 500-600 त्यांनी तिथं बांबू लावला. आजोबांना खूप वाईट वाटलं, म्हणजे देश कसा सुधारणार, काय म्हणजे हे किती भ्रष्टाचार ह्या देशात, असं तसं तसं तसं. तर काही दिवसांनी काकांच्या मुलींना एक स्थळ आलं, एक प्रायव्हेट वाला जॉबवाला मुलगा होता, 1.5-2 लाख पगार असणारा, चांगला सगळं असतो, आणि एक ट्रॅफिकचाच हवालदाराचा आला, त्याला 30-40 हजार पगार होता. काकाने कोणाला पोरगी दिली? काय 2 लाख रुपये नाही, हवालदाराला. का? कारण यार एकदा पकडे 15,000 देतो. अरे तर काकांची अपेक्षा अशी आहे, काकांचं तू शिक्षण आजच्या भ्रष्टाचार करू नको, पण चौकन भ्रष्टाचार करू शकतो का, तर तू माझा जाव आहे. खरंय खरंय. ही समाजाची पण चूक आहे ना. नाही, मानसिकता सुद्धा नाही. अशी build केली आहे. इथं मला असं वाटतं की काकांच्या शाळेत बरोबर शिक्षण दिलं. हा. हा, ते शिक्षण मला जर मिळालं असतं तर आज माझ्याकडे नोकरी असते. अगदी बरोबर. मला हे वाटतं, म्हणजे हा मजेचा जो जितपत विषय आहे की समाजाने हे मान्य केलंय की गव्हर्नमेंट अधिकारी 100%. व्हायचं, आणि किंवा समटाइम्स क्राईम इज ऍक्सेप्टेड बाय सोसायटी, Exactly. अशी गोष्ट झालेली आहे. Exactly. की, हे आणि हे भविष्याच्या हिशोबाने चुकीचं आहे की उद्या समजा ते जो कोण अधिकारी हे असले लाचलुचपत देऊन काहीतरी झाला असेल समजा, आणि त्यांनी एखादं स्ट्रक्चर अप्रूव्ह केलं, आणि नेमकं त्या स्ट्रक्चरवरनं आपणच त्रिकोण, चौकोन, गोल आणि मी असं जात असो, आणि आपला कार्यक्रम झाला. तो कशामुळे झाला, तर लाच दिली होती. आता काय सांगावं, आता हे असे विचार येतात तर कधी कधी मला वेगळंच काहीतरी वाटतं. बरं, आता ह्यातलं आपल्या ऑडियन्स मधले कोणी असू शकतं ना, तू आमची नाव का घेतो? बरोबर. हा ना, आणि अशा तुला मी म्हणतो ते ऍटलिस्ट मी म्हणतो, पण मला माझ्या जिथं नशिबात तेवढाच भ्रष्टाचार विषय. झालाय ना, त्या पुलाच्या बाहेर ये तरी ह्याच्या भ्रष्टाचार झालाय ऑन युअर रिस्कला. हा, की माणसांना कळत तरी बा. हा भाऊ, मी माझा एवढा वर नाही आला, हा, त्यामुळे तर आपण मास्क घालतोय ना. बरोबर आहे, म्हणून आपला जीव वर नाही आला. तोंड लपूनच कार्यक्रम करायचा ठरवलेला आहे. पण मी तुला काय मुद्दा सांगणार होतो बघ, आता मी विसरलो, की समाज मान्यता जी आहे ना भ्रष्टाचाराला आपल्या देशात, मी तुला कशी सांगतो. माझे काका आहेत, म्हणजे मावशीचे हजबंड, ते आहेत एका मोठ्या सरकारी आपली जी बँक आहे देशातली, त्या बँकेत एका ब्रांचचे मॅनेजर आहेत. तर काका घरी आले, आता काकाचं काय आपल्या एवढं पटत नाही, तर काकांना मी आधीपासून ओळखतो. तर काकांना सुरुवातीला जसं आपण चेष्टा मस्करीत एखादी गोष्ट बोलतो, काय काका कसं आहे असं तसं, तर मग काका तेव्हा ते खूप फ्रेंडली द्यायची. आपल्याला तेव्हा नोकियाचा फोन ज्याच्यामध्ये गेम चांगली चालायची, तो काकांकडे होता. आता काकांना मध्यंतरी भेटणं झालं, काय काका कसं आहे, काय काकांना पण आपण त्याच वेगळं आता भेटणार ना, 1 वर्ष वेगळे तरी काय आपलं रिलेशन द्यायचं. तर काकाशी करून गेले, मग आईपाशी जाऊन काहीतरी बोलले, मग बापापाशी माझ्या काहीतरी बोलले आणि गेले. माझा बाप मला शिकायला लागला, तू काय असं बोललास, असं कसं बोलतो, तसं कसं बोलतो. मला बाप्पा, पण मी आधीपासून लहानपणापासून मी त्यांना तसंच बोलतोय की नाही रे, तुझे आता असं आहे, अधिकारी आहे, नीट बोललं पाहिजे. म्हणजे अरे पण अधिकारी झालं म्हणून माझं नातं बदल ना. बरोबर. म्हणजे कळतंय का, की उद्या तुझा भाऊ असेल, पॉवर डायनामिक आणि चेंज. तुला नोकरी नाही, तुझ्या भावाला सरकारी नोकरी आहे, 100%. तर तू किती चांगला माणूस असलास तर तुझी व्हॅल्यू 0 आहे. 100. आणि त्या माणसाने त्यांना हाणू दे पुढच्याला, आपल्या आज्ञातला मारू दे, तर आज्ञात तरी त्याचाच फायदा होणार. की साहेब हो करून द्या. नाही, नाही, किंवा जे काय असेल. साहेब तर नाही, त्याचं आज्ञाचं त्याकडे काम पण नसू दे तरी तरी, म्हणजे आज्ञातल्या जीवनात असं असतं की कधीतरी मला कुठेतरी काहीतरी प्रॉब्लेम येईल, तेव्हा जाऊन तो त्याची मदत करेल. बरोबर. कुठेतरी कोण काय फायद्याचा आहे. 100%. So, ही मान्यता जोपर्यंत आहे ना, तोपर्यंत प्रॉब्लेम आहे. त्याला पण सर माझं म्हणणं की MIDCतल्या कामगाराला आणि MPSCतल्या एखाद्या अधिकाऱ्याला सेम समाजाने मान्यता दिली पाहिजे. पण ती आयडियल आहे माझं म्हणणं की ते दिलं पाहिजे, ते नाही होत. समाजालाच देव मानण्याची सवय, आणि जेव्हा देव लाथ मारतो त्याला राक्षस मानायची सवय क्या बात. आहे. कन्क्लुजन, फायनल कन्क्लुजन. की सिव्हिल सर्व्हिस ही सेल्फ सर्व्हिस झाली. हा. हे
हे माझं स्टेटमेंट आहे, याच्यावर कन्क्लुजन तरी मला काय वाटत नाही. बट दिस इज युअर पर्सनल. येस, आय थिंक सो. आणि मला दुसरं त्याच्या कन्क्लुजन असं वाटतं की हळूहळू प्रायव्हेटायझेशन केलं पाहिजे सरकारी नोकरी. हळूहळू फार कॉन्ट्रोवर्शियल. कॉन्ट्रोवर्शियल, मी तुम्हाला आज नाही, शंभर- कॉन्ट्रोवर्शियल आहे. हळूहळू करणं गरजेचं आहे. काय होतंय त्याचं मागचं फॅसिनेशन गळून पडलं पाहिजे. तुम्ही विचार करा, अननेसेसरी एखाद्या सामान्य अधिकाऱ्याला एवढं जर तुम्ही पॉवर देताय, पॉवर जाऊ दे, त्याला ते काम करायचं म्हणून पॉवर देतो, पण त्याच्या मागे गाडी, लत्ता, कपडे, ते सगळं तुम्ही त्यांना जर स्पॉन्सर करत असाल आणि वरून भ्रष्टाचार तर लिगलाइजच झालाय. मी तर म्हणतो आजकाल पगारही देऊ नका अधिकाऱ्यांना, कमिशन बेसिसवर काम करायला हवं, लवकर काम होते. हो, एखादं काम लवकर कमिशन बेसिसवर दिलं तर तो त्याला जेवढं जास्त काम करेल ना, सेल्स ऑफिसर होऊन जाईल तो. तो सेल्स ऑफिसर होऊन जाईल. तर मग ते दोन ऑप्शन आहेत आता आपल्याकडे. कारण की अमेरिका किंवा इतर युरोपियन देशामध्ये बघितलं नाही, इतर जगातल्या कुठल्याच देशामध्ये हा प्रॉब्लेम जेवढा आपल्याकडे. कारण की आपण सरकारी अधिकाऱ्यांना अननेसेसरी समाजात सगळीकडे स्थान मिळून दिलं. तर ते कुठं ना कुठं प्रायव्हेटायझेशन हे करून हळूहळू त्याला कमी करणं गरजेचं आहे. आणि माझं असं एक हे कन्क्लुजन असं आहे की समाजाची ही मान्यता देव बनवायची आहे. देव बनवायची आहे. आणि तरुणांनी एक करेक्ट पॉइंटला समजलं पाहिजे की माझ्याकडे काय देण्यासारखं आहे, काय नाहीये, आणि हे मी करावं का नाही करावं. कारण हे येणारं जे फ्रस्ट्रेशन आहे ते भयानक. ते फ्रस्ट्रेशन इतकं वाईट आहे की त्यांनी आपणच मग आपल्याला ते पूर्ण प्रशासनावरती किंवा एकंदरीत त्या स्ट्रक्चरवरतीच क्वेश्चन समाजावरतीच आपल्याला फ्रस्ट्रेशन येतं एकंदरीत त्या स्ट्रक्चरचं, आणि आपण त्याच्या विरोधातच काहीतरी गोष्टी बोलणं हे प्रिफर करायला लागतो. कारण आपण जे करू शकलो नाही त्याचं फ्रस्ट्रेशन किंवा त्याचं एक आउटलेट कुठेतरी शोधायची हे सवय लागते माणसाला, आणि तो त्या पद्धतीने काही ना काहीतरी करून टाकतो. सो राईट टाइम राईट डिसिजन घेणं आणि वय निघून जात रे मुलांचं. साहजिक आहे ना. ते नाही तुम्ही परत कव्हर करू शकत ना. वय हा सगळ्यात मोठा मुद्दा येतो. अगदीच पोरांची लग्न होत नाही. आता हे जो आपण नवीन लग्नाचा हा अगदीच हे लग्नामध्ये आपण लिहून ठेवू. लिहून ठेवू. हे विषय इतके आहेत ना, ह्यांची कमेंट सेक्शनची गरजच नाही आपल्याला. हे विषय द्यायचे ह्यांनी फक्त आपल्याला लाईक दिले पाहिजे. तुम्ही म्हणतो तुझं स्टेटमेंट चेंज. चला पुढचा विषय मी घेतो. काय फॉरेन मध्ये सेटल होणं यशाचं लक्षण आहे. आहे. मला जायचंय. कुठल्या देशात? मी जाणार युरोपला. युरोपमध्ये कुठे देश विचारला, खंड नाही. आहे शिक्षण. शिक्षण पद्धतीवरतीच प्रश्न आहे. प्रश्न आहेत. हा नाही, युरोपमध्ये का कुठेही कुठे जाईल, तुला सांगतो का, कुठेही जाईल. इथून एकदा बाहेर पडलेल्या लोकांना असं वाटतं की स्वतःची भांडी घासली तरी कष्ट आहे. मी माझ्या घरी जर घासले तर असं वाटतं की पोराला किती कष्टात, म्हणजे नाही का की काय रे हे काय जगणं असते. भांडी घासण्याचं काम दुसरं कोणाचं तरी. पण बाहेर जाऊन जर मी केलं तर त्याला मान्यच आहे. हा तू तिकडं जर्मनीमध्ये बिलकुल. मी स्वतः जर लहान नोकरी, शिक्षण करत करत लहान नोकरी करत असेल कोणती तरी, आणि स्वतःची भांडी स्वतः घासत असेल, त्याला जास्त मान्यता आहे. पण तू इथं घरी घासली की नाही, इथे किंमत नाही. किंमत इथं करणाऱ्यालाही लाज वाटते ना. सिस्टम आहे ना की हे पर्टिक्युलरली आमच्या काकू येणार, सकाळी ते करून जाणार. 100%. आपलं ठरलंय लहानपणापासून तू तेच बघितलंय. पण फॉरेनला जाण्याचं फॅड जे वाढलेलं आहे ते मला असं वाटतं का नसावं. माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे. आता मध्यंतरी बातमी उडाली होती, कितपत खरं कितपत खोटी, की विराट कोहली रिटायरमेंट नंतर लंडनला शिफ्ट होणार. तर लोक त्याला ठोकायला सुरुवात केली त्याची की असं कसं इथलं का. पण माझा एक प्रश्न आहे त्या लोकांना, तुम्हाला जर चान्स दिला तिथं व्यवस्थित राहण्याचा, तुम्ही का नाही प्रेफर करा. पहिली गोष्ट सिविक सेन्स आहे तिथल्या लोकांना. आपल्याकडे लोकांना कुठं मुद्द्याचं कुठं हागायचं हे सांगावं लागतं. म्हणजे कळतंय का, इथून आपली सुरुवात आहे. प्रदूषण, राहणीमान. म्हणजे मला माझ्या मुलांना चांगल्या वातावरणात वाढवणं का नाही आवडलं. हा तर दुसरा मुद्दा असा की तू इथं का नाही ते करत. बरोबर आहे का. बरोबर. पण तेच आहे ना, तुम्ही एकट्याने करून फायदा नाही, सगळ्यांनी गेलं पाहिजे. तोच विषय येतो ना की कोणाच्या गळ्यात घंटी कोण बांधणार जाऊन मांजराच्या गळ्यात. तसाच नाही. आणि का नाही त्यांनी जावं बाहेर. नाही, माझं हे बघ, माझं कसं मत आहे, बाहेर हे प्रॉब्लेम्स कोणत्या कंट्रीमध्ये नसतात किंवा कोणते बाहेर पण वेगळे प्रॉब्लेम्स येतील असं मी नाही म्हणत. ऑफकोर्स इंडियामध्ये आहेत प्रॉब्लेम, बाहेर पण कोणत्या ना कोणत्या तरी पद्धतीचे प्रॉब्लेम असतात. मी ऑन अ पर्सनल लेवल मला असं विचार होतो की एक माणूस जेव्हा घरातनं असा निघून बाहेर सेटल व्हायचा विचार करतो, शिक्षणासाठी आधी जातात, म्हणतात सगळेजण शिक्षण करून परत येणार आहे, कोणी येत नाही, सेटल होतात, जातात, सेटल होतात. आता तुमची फॅमिली वेगळी होत जाते इथून पुढे. उद्या घरी काय लागलं, म्हणजे मी तरी भारतात वाढले म्हणून सांगतो, उद्या घरी माझ्या काहीतरी लागलं
काहीतरी मदत हवी आहे, कोणाला काहीतरी हेल्प हवी आहे. फक्त बरेचदा असं असते, चल मुद्दा हॉस्पिटल वगैरेचा घेऊया, डायरेक्टली सिरियस विषयाकडे जाऊ. तसा जरी विषय असला, एक वेळा पैसे नसतील देता आले माणसाला चालते, सहानुभूती लागतील, 10 लोक येऊन हॉस्पिटलला तुमची जशी जशी ओळख काढून का असे ना, कशी ना कशी तरी मदत करायचा प्रयत्न करा. तो माणूस येऊ शकत नाही, तो माणूस तिथे व्हिडिओ कॉलवर काय 4 लोकांना फोन करायचा प्रयत्न करत, तो इथे उभा नसू शकतो. हा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम मला तरी पर्सनली असं वाटतंय. मी तुझ्या मताशी ते सहमत आहे की तुम्ही हे जाता, पण प्रॉब्लेम काय होते माहिती का, की बाहेरच्या देशाचं मला वाटतं सगळ्यात मोठं फॅसिनेशन तरुणांना असण्याचं कारण एक वाटतं स्वतंत्र. की तुला कळतंय का की तू जरी लातूरवरून पुण्यात आलास तर एक लिबरल असण्याचा भाव येतो रे. कारण की तू गावाकडे एखादी मुलगी जर शिकत असली पुण्यात आली तर ती एखाद्या कोणाबरोबर बोलू शकते. माझी मैत्रीण सांगत होती की मी इथं आले पाहिजे कुठल्या तरी मुलाशी बोलले. ते किती वाईट आहे की वयाच्या 18-19 वर्षानंतर तुम्हाला दुसऱ्या जेंडर बरोबर बोलण्यासाठी तुम्हाला 18-20 वर्ष द्यावं आणि त्यासाठी तुम्ही तुझं गाव सोडलं. सेम किस्सा आपण फॉरेनला गेलो तू कोणालाही डेट करू शकतो, तिथे कुठे काही केलं तरी समजते का त्यांच्या देशात ते नॉर्मल आहे. हे स्वातंत्र्यासाठी माणूस फिरत असतो ना सगळीकडे. मला ऑब्झर्वेशन मध्ये ते चाललंय, म्हणजे माझे खूप जण अगदी जवळचे मित्र आज 12 जण हे केलेले आहेत आणि त्यांच्यापेक्षा जास्त ते इंस्टाग्राम वरतीच मी जास्त गोष्टी बघितल्या. लोक हे असं मी खरंच मला बेल असता मी म्हणायला तयार आहे, अशी अशी जुंगळी पोरं जाऊन बघितलेली आहेत ना, जुंगळी पोरं अजिबात लाजत नाही की या पोरांना जाऊन करणार काय, ज्याला इथं काय करता येत नव्हतं तो तिथं काय करतोय. आपल्यापर्यंत येत नाही की तो काय करतो. एक्झॅक्टली मॅकडॉनल्ड मध्ये भांडी घासून देते. एक्झॅक्टली पेट्रोल पंपावर काम करते, पेट्रोल पंप. आणि इकडं काय नाही करत, इकडं 15,000 मिळतं, तिकडं काय अरे तिकडे 15, तिकडच्या हिशोबाने ते 15,000 पण नाहीये जे कमवत आहेत तिकडे. म्हणजे तिकडे राहायला तुला कमीत कमी 40,000 भाडं बिडं लागतं. अगदी तू स्टुडंट जरी असला तरी तुला तिकडच्या हिशोबाने जास्तच पैसे लागणार आहेत. पण हे आम्हाला इकडे ओळखतायत ना लोक. इथं समाजात आमच्या बापाचं किंवा माझं एक इमेज आहे आणि मी उद्या कसं जाऊन ते पेट्रोल पंपावर काम करू किंवा मी कसं काय मॅकडॉनल्ड मध्ये काम करू. कसं म्हणतात आपलं इतक्या वर्षापासून असं आपण हायरार्की बनवलेली आहे, हे काम करणं घाण किंवा हे काम हे माझं काम थोडी. समाज व्यवस्थित गेला असणार आधी ही कामं वाटून दिली होती त्या कम्युनिटीला. नंतर ते जेव्हा ग्लोबलायझेशन नंतर किंवा स्वातंत्र्याच्या काळानंतर ते मोडायला लागलं ना, तेव्हा हा सगळा त्रास तयार व्हायला लागला. आता त्याच्यावर आपण सोल्युशन काय काढलं की तिथंच रिड्यूस केलं लोकांना की हा पेट्रोल पंपावाल्याचा आहे तर ते काम करणं, आपण हे काम करायचं. रादर देन आपण हे नाही विचार केला की म्हणजे काय म्हणतात की त्याच्यात ऑपॉर्च्युनिटी काय आहे आणि ते काम करणं का खराब आहे. वर तुम्ही अजून एक गोष्ट बघा त्या सगळ्यामध्ये. मी म्हटलं आपलं काय बोलणार की पंपावर काम केलं की हे कमी वाटतं, हे जास्त वाटतं. इकडे काम केलं म्हणजे एसी ऑफिस मध्ये बसून बसला की काहीतरी साईड झालाय, मोठा सेटलमेंट झाला, तिथे जाऊन त्यांनी ते इंस्टाग्राम वरती फोटो टाकायचे पोरांना. म्हणजे इकडनं गेलं पोरग की अर्धे, मी तर खूप जण बघते, तुम्ही सुद्धा युट्यूब वरती जाऊन बघा, अर्धे लोक शिक्षणाला गेले की इन्फ्लुएन्सर व्हायला लागले. जर्मनी या देशामध्ये मटण किती रुपयाला मिळतं हे मी दाखवते. इथं शेपू आहे का नाही, इकडे भुईमुग मिळतो का नाही. अहो मॅडम आम्हाला काय बघायचंय. आणि लोक याला व्ह्यूज देतात. मला त्याला तुम्हाला म्हणलं होतं त्याला विचारलं झटका का हला दुसऱ्या पॉडकास्टचा विषय ज्वलंत विषय झटका मिळतं की हलाल मिळतं. म्हणजे मला आपण ह्याच्यात अडकलो. मी हेच म्हणतोय की आपलं विचारसरणी इथंच अडकली. अरे पण ती लोक मला, मी चौकन तुला तेच म्हणतोय, जर तुला कंटेंट क्रिएशन करायचं आपण कसं आहे गॅरेज मध्ये बसून करतो आहे ना. आता हे तू कशाला तिकडे जाऊन त्रिकोणचं गॅरेज नंतर हे सांगायची गरज होती तुला. अरे कधी कधी निघून जातो तोंडात नाही. आयडेंटिटी हाईड करायची का नाही. हो तो दुधाची नाही का हा गॅरेजला काम करते आणि लोक फाईंड करतील शोधून काढतील मित्र कोण येते. तर तसं एक आहे की जर तुला कंटेंट क्रिएशन करायचंय तर ते इथे करता आलं असतं, पण तिला तिथली लाईफस्टाईल दाखवायची. आणि हे सगळं करून बरं मला खरंच लोकांना, ठीक आहे पुढच्या पॉडकास्टचा परत एक विषय सापडलेला आहे मला, लोकांना चांगला कंटेंट बघायचंय का लोकांना चिट्टागिरी बघायची. मी अगदी स्पष्टपणे विचार तेच म्हणतो ना, तिकडे जाऊन इन्फ्लुएन्सिंग करतात. हे जे लोक आपल्याला लाईक करत नाही त्यांना काय आहे म्हणजे चुत्याच कंटेंट आवडत, आपला चांगला कंटेंट. आता इथनं पुढे त्यांनी जर लाईक नाही केलं तर आपण समजून जाईल की तो व्यक्ती काय. हा तर मग मूळ विषयाकडे येतात. इकडे काम करायला लाज वाटते, इकडे एक आयडेंटिटी आहे, समाजात स्थान आहे असं हे फार वाटतं. आणि हे स्पेशली मला पहिला मुद्दा जो आपला होता नोकरी मिळण्यामध्ये की
आपलं म्हणजे मी स्वतः मराठी मुलगा आहे म्हणून मी हे बोलू शकतो की लहानपणापासून एक काय म्हणतात अननोईंगली आपल्यामध्ये एक प्लान झालेला की आपण समाजात काहीतरी वेळेस आमचे दाजे मागचे 4 पिढ्या 5 पिढ्या 10 पिढ्या काय राजे दाजे परवाजे परदादा काय आमचे राजे रजवाडे काय नव्हतं पण आम्हाला माझे होते हम खानदानी घरी. खानदानी करी माझे 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 ते खापर पंजोबा ते राजे महाराजांचे तिथं ते जेवायला बनवले. हा तर ते काय नव्हते आचार्य होते महत्वाचा विषय. हा आपण काहीतरी समाजात आहोत आणि आपल्याला त्याच ह्याचं काहीतरी मेंटेन करायचंय. आपण कामामध्ये ऍडजस्टमेंट करायला तयार नाही. आणि दुसरी गोष्ट राहता फॉरेनचा विषय राहतो तर आई बापाला सुद्धा आज हे बरं वाटतंय आणि स्पेशली फॉरेनला गेलो की त्याला लग्नही करायचं असतं आणि न्यूक्लिअर फॅमिली तर तसेच मिळून जाते. लग्न आपण मला वाटतं लग्नाच्या पॉडकास्ट मध्ये हा एक टाक म्हणतो की ते लग्न व्यवस्था त्यांची तरी इंटरेस्टिंग हो. आहे की तिकडून हे आले की मग तीच बघायची आपल्याच कुळातली आपल्या गोत्रातली म्हणजे तिकडच आहे तुमच्याकडे तर नाही तिकडे तो चंद्रावर जातो पण मानसिकता बघितली का नाही? तेच म्हणतो ना युरोप मध्ये जाऊन चुलीवरचं मटण बघा. पण माझा तिथं लय महत्वाचा प्रश्न येतो की झटका की हा पण जाऊ द्या पुढच्या काळात आता तुला एक इंटरेस्टिंग किस्सा सांगतो. आता हे आपल्याला हे करतोय एक माझी मैत्रीण आहे युएसला न्यू जर्सीला तिकडे आता ती काय शिकायला गेली तिथं आता नोकरी करते. मी जेव्हा इंस्टाग्रामवर बघायचो तेव्हा दिसते. भारतात असे जेवढे सण असतात आपले होळी आली दिवाळी आली काय त्या मुलीने आता सपोज 12 सण असतील आपले ढोबळ मानणे आपण इथं सेलिब्रेट करायचो तिचा आकडा 15 वर आहे तिथं. मलाच माहित नाही की असं सण आहे म्हणून या देशात आपल्या देशात की कुठेही गेलं तर न्यू जर्सी कुठला तरी चौकोन आहे तिथं ते गरबाचं 9 दिवस ते दांड्या खेळत बसतात. आता मला प्रश्न हा आहे की इथं पुण्यात चावत होतं का? देशापासून लांब राहून सुद्धा आम्ही भारतीय संस्कृती जपतोय. आम्ही हेच तर शाहरुख खानचं राईज होण्याचं काय नाही. हे पण आपण घेऊ 90s मध्ये कसं लोकांनी काय ते गोविंदाचं एक गाणं होतं ना दिस हॅपन ओनली इन इंडिया तसं कार्यक्रम आहेत. आणि त्या मुलीने म्हणजे मला असं नाही वाटत की इतकं फेस्टिव्ह वाईट तिची कधी नव्हती. तुला इथं बघितलं असं ना तर तुला माहिती आहे मांजर जर तिच्या रस्त्याला आडवी गेले माझा दिवस खराब व्हायचा असं करून ती असायची. पण तिथं अरा दीपिका पदुकोण त्या ह्याच्यात आपल्या रामलीलामध्ये शिकली तिच्याकडून त्या न्यू जर्सीला त्या चौकात एवढी गर्दी बाबा. गणपतीला ढोल कशा पद्धत चालते तिथं ते जर्मन विषयच नाही. आणि तर तुझ्या काय हाताला टिकलं धरत नव्हत्या का? मला प्रश्नच तिथे नाही. इथं आपल्याला जे आहे त्याच्यामध्ये समाधान नाही आणि तिथं आपण जे इकडे जे करायचं ते तिकडे करण्यामध्ये खूप भारी वाटतंय. हा कौतुक जास्त आहे त्याचं. आणि पुढचाही एक मुद्दा आहे या सगळ्यामध्ये माझा वर बाहेर शिक्षण केलं पण नोकरीची शाश्वती नाही आज. तिथे ते आता आलेले आहेत आपले पुन्हा आता आल्यापासून सगळ्यांच्या टन्ना टाईट केलेल्या अरे H1 टाईटच झालेले 100%. आणि आपल्या इकडे खरं तर हा एस्केपच आहे म्हणजे इकडनं लोक पळून तिकडे चाललेत कारण ते इकडे जगायचं काहीतरी होतं. कमी पडते. आता पण हे काय किमतीला कोण याची किंमत काय? आज मध्यम वर्गातला मुलगा त्याला इकडे 15,000ची नोकरी करायला त्रास होतो त्याला लाज वाटते. हा त्याच 15,000च्या स्केलची नोकरी तिकडे करतो पण त्याला त्या सवयीसाठी त्याच्या आईबापाला जी किंमत मोजायला लागते घरदार विकून लोन काढून इकडून तिकडून पैसे काही ना काही घेऊन मी फार वाईट हे बघितले अनुभव घेतलेले त्या सगळ्यामध्ये. आणि ते सगळं करून तो पोरगा तिकडे जातो वर तिकडे जर नोकरीची शाश्वती आहे का नाही हे माहित नाही. या सगळ्यामध्ये तिकडे तो ती लाईफस्टाईल जगून घेतो जी त्याला इकडे जगता आलेली नाही. ऍक्च्युअली मला असं वाटतं की त्या लाईफस्टाईल साठी हा सगळा आटापिटा चाललेला आहे की फॉरेनच्या पोरीं बरोबर हँगआउट केले किंवा या सगळ्याची किंमत काय 70 लाख रुपये तुम्ही मोजून कमीत कमी ते पण कमीत खायचा, कमी 70-80 लाख बाकीच्या रुपये गोष्टींचा खर्च आहे. वर आईबाप इकडे एकटे राहणार आणि ते कर्ज फिटायला किती वेळ लागतो? 4-5 वर्ष तर लागणार. म्हणजे आणि तुम्ही नोकरी चांगली काढली तर म्हणजे 10 वर्ष आयुष्यात ते तू कर्ज फेडण्यात घालणार आहे. शिकायची चांगली कमायला मिळतात नोकऱ्या चांगल्या स्केलच्या मिळतात कारण तुला शेवटी लोन INR मध्येच मिटवायचं ना वाटतं असं काहीतरी असतं ते. त्यामुळे तिकडे तू जास्त कमवशील इकडे नाही पण ह्याची गॅरंटी खूप कमी सध्याचं जे जिओपॉलिटिकल एन्व्हायरमेंट आहे असं. सो फायनल कॅल्क्युलेशन मित्रांनो काय हे करा की 100% मी युरोपला जाऊन मिसळ टाकायचा विचार करतोय चुलीवरची. कारण त्यात प्रॉफिट जास्त त्याचं प्रॉफिट जास्त. तसंच माझाही प्लॅन आहे म्हणजे ऍक्च्युली सुरू आहे त्याबद्दल त्या दिवशी मी काम स्टार्टअप आहे माझं जर्मनी आणि इतर सगळ्या ज्या भागात गेटो जो आहे इंडियन
ढोल ताशा पथक सुरू करायचं मला. तर ते चालू आहे माझं. मी नेलेले तिथनं आपले ते कोणते करंदकर का करंजकर ते जे आहेत त्यांना दिलेली ऑर्डर मी पुढच्या लिगाडे बंधू पण आहेत ते. लिगाडे बंधू, तर त्यांना दिलेलं आहे आपण ते एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये आपलं जर अडकले काम तर ते सुरू करू. पण मेन मुद्द्याला येऊया की इथलं राहणीमान आपण जोपर्यंत सुधरत नाही, सिविक सेन्स आपण इथं आणत नाही, तोपर्यंत ह्या प्रश्नावर चर्चा करण्यात त्या मुलांना शिवाय देण्यात काही अर्थ नाही. 100%. काकांना आपले काका लोक, अहो तुम्ही विचार करा, नवीन लग्न झालेलं शेजारी जर काका लहानपणापासून त्या पोराला बघतायत, त्या पोराचं लग्न झालं, काका काकू जाता येतात, त्याला इतकं अकवर्ड करतात की ती पोरी सोसायटीत बायकोच हात पण करत नाही. बट हे जर तुमचं मान्य. या लेवलला सिविक सेन्स गेलाय काकाचा एवढ्या वर्ष, तर त्या पोराने का बाहेर पडू नये? तर थोडा आपल्याला प्रयत्न करावा लागेल. जर आपल्याला आपल्या देशावर प्रेम आहे तर सुधारायचं काम आपलंच आहे ना. विशेष नाही. आणि माझं कन्क्लुजन हे आहे की बाहेर जाणं किंवा फॉरेन मध्ये सेटल होणं इट्स अ चॉईस, बट ॲट व्हॉट कॉस्ट. हा विचार प्रत्येकाने करावा. किंमत काय आहे आणि ती आपल्याला मोजता येणार आहे का? आपल्याला नाही, फक्त आपल्या आई वडिलांना ती मोजता येणार आहे का नाही याचं इव्हॅल्युएशन किंवा याचा LHS इज इक्वल टू RHS होत असेल तर मग जाणं काहीच नाही, कारण इट्स अ पर्सनल चॉईस. तुम्ही वैयक्तिक आयुष्याचा तुमचे निर्णय घेऊ शकता. पण इंस्टाग्रामच्या स्टोऱ्या जरा कमी टाका, मला कळतंय ते फक्त दाखवण्यासाठीच केलं जातं. आम्ही लय हुशार आहे. त्यामुळे आम्ही कारण आमचे मित्र आहेत. अतिसामान्य लोक आहोत म्हणून आमचं डोकं जास्त चालतं. अतिसामान्य नाही ते इलॉनचा मेसेज वर्ड कळलं. चला पुढचा शेवटचा मुद्दा, रोजगार ह्या विषयाशी आपण खूप मोठी आहे. चौथी चर्चा केलेली आहे तिघ जणांनी. वाच जरा मराठी. मोठ्या शहरात सेटल होण्यासाठी ग्रामीण तरुणांना येणाऱ्या अडचणी. तूच सुरू करा. तुला नाही, सॉरी, त्रिकोणला सुरू करतो. ह्या एवढ्या मोठ्या शहरात गॅरेजचा आज त्याचा व्यवसाय तर ते नाही, माझी इंग्लिश वाईट असल्यामुळं मला इकडे प्रॉब्लेम काहीच नाही आला. म्हणजे आय स्पीक व्हेरी फ्लुएंट असं नाही होत माझ्यासाठी, म्हणून मला तरी खूप जास्त अडॉप्ट करायला प्रयत्न. पण मला एक नक्की किस्सा आठवतो की मी इंजिनिअरिंग करत असताना माझा एक सिनियर मला बोलला होता की हे कापून टाकू इंजिनिअरिंग ते खोटं मेकॅनिकचा कोर्स केला. ITI मला माहिती आहे ना. अरे हा कॉलेज आमच्याच. आता हे प्रेक्षकांसाठी कसं, हे बघ, इंजिनिअरिंगला प्रेझेंटेशन महत्वाचं. कारण ह्याला वाटेल चार एक चिवत्या माणूस बसून सांगणार आहे ह्याचं कायच गप्पा ऐकायचे, म्हणजे इंजिनिअरिंग. तर इंजिनिअरिंग मध्ये असताना माझा मित्र माझ्यासोबत शिकत होता, माझा सिनियर मला बोलला की स्किल सेट वगैरे ठीक आहे म्हणे, सगळं ठीक आहे, मी गावाकडून आलेला मुलगा आहे म्हणे, मला इंटरव्ह्यू मध्ये तुमच्यासारखं बोलता येत नाही. तर कोर ब्रांचेसमध्ये तर नोकरी सोडा, मला कोणी ॲडव्हर्टायझिंगला किंवा सेल्सला पण ठेवायचं नाही, मॅनेजमेंटला पण ठेवायचं नाही. तर माझ्यापेक्षा हुशार मुलगा ज्यांनी चांगल्या मार्काने पास झालाय, मी अजून शिक्षण करतोय ज्या फील्डमध्ये, तो माणूस जर असं बोलत असेल तर 100% मला तरी वाटतं की तुमचं सुरुवातीचं शिक्षण जिथं होते त्या गोष्टींमुळे किंवा ज्या भागातनं तुम्ही येतात त्या गोष्टींमुळे तुम्हाला पुढे सेटलमेंटला, जर तुम्ही इकडे यायचा विचार करत असतील, इकडे यायचा म्हणजे मोठ्या मोठ्या शहरात यायचा विचार करत असता, तर थोडासा त्रास तर ऍडजस्टमेंटमध्ये 100% विचारायला होता. त्रास होणार 100%. आणि काय माहिती का, समाज लवकर ऍक्सेप्ट करत नाही करत, तो एक त्रासदायक आहे. पण मला असं वाटतं ह्याच्यामध्ये पण जो स्वतःची भाषा, स्वतःचं कल्चर जपून ठेवतो आणि अभिमान ठेवतो त्याला लोक युनिक म्हणून जाणार 100%. मी म्हणतो पुढच्यासाठी बदलायला जाऊ नका. हा, स्वतःमध्ये चूक असेल, आपल्याकडे थोडं काय कमी असेल ते नक्की सुधारा, पण बदलायला जाऊ नका. आणि अर्थातच तुम्ही कुठल्याही शहरात गेला किंवा तुमची भाषा कशी आहे, तुमचं राहणीमान कसं आहे, बरं अर्धा टाइम पोरग त्याला लपवण्यातच जातं मी कुठला आहे काय आहे. खरंय. मी त्याचं उदाहरण आहे. मी महाराष्ट्राच्या अशा भागातून येतो जिथून माझी भाषा लगेच कळू शकली असती, जे आज तुम्हाला कळणार नाही. अभ्यासच तेवढा अभ्यासच तेवढा केला मी तसं केलं. तर जेव्हा मी अशा एक मोठ्या शहरात आलो जिकडे खूप शुद्ध भाषा वापरली जाते, तर मला खूप लहान होतो त्यावेळी मला असं कळायला लागलं की आपण वेगळे ग्राहक होणार किंवा आपण इथल्या नाहीच आहोत, असं मला थोडासा लहान वयातच हे कळायला लागलं. आता ते सांगू ते आपण इथले नाहीच आहोत असं एक हे लागलं. मग मला न्यूनगंड तयार झाला होता, मला बोलायला भीती वाटायला लागली की मी तोंड उघडलं की न्यूनगंड शब्द पण इथं आलं कळला. हो, आपल्याला काय खरं सांगायचं झालं तर चौथीत कळला, कारण चौथीत एक कुठला तरी धडा होता त्याच्यामध्ये न्यूनगंड आणि त्याचा खाली अर्थ लिहिला होता. असं ते हे होतं.
आणि मग तो न्यूनगंड तयार झाला. मग मला वाटायला लागलं की काहीतरी वेगळं आहे, आपण काहीतरी वेगळं आहे. मग हे जेव्हा 1-2 वर्ष सलग होत राहतं तेव्हा तुम्हाला इन्फेरियरिटी यायला लागते. तुम्हाला तुमच्यामध्ये काहीतरी कमी आहे असं वाटायला लागलं. मग आता जसं काळ पुढे गेला मी तसं फ्लेक्झिबिलिटी किंवा अडॅप्टेबिलिटीमुळे आयुष्यात मला ती भाषा उमगत गेली, कळत गेली आणि मी ती आज शेवटी स्वतःला पण ऍक्सेप्ट करता आलं पाहिजे. हा तर ती भाषा मला यायला लागली आणि आज माझी भाषा पूर्णपणे बदललेली. 100%. सो पण हे होतं का नाही? ऍट व्हॉट कॉस्ट जे तू म्हणतो स्वतःची भाषा घालवणं पण एक प्रकारचा मृत्यूच आहे ना रे. पण आता होतं ना पण आता हेच नाही. जेव्हा हे कळलं, जी मॅच्युरिटी लेवल आज झाली तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती ना. तोपर्यंत मला हे वाटून झालेलं होतं ना, मला वाईट वाटून गेलेलं होतं ना की मी कुठून आलो. आणि परत शेवटी आणि आपण मी सगळं इथला- रोजगारासाठी येतो. हम्म. कोणाला कोणाचं घर सोडू वाटत नाही, जसं तू खरं. पण म्हणला की बाबा मी का माझं सगळं सोडून येऊ इथं, का आता माझ्या पोटाचा प्रश्न आहे, माझ्या एक्झिस्टन्सचा प्रश्न आहे, तर ते तिथं सगळं तयार होणार ना. आणि हे या झाल्यावर पर्सनल गोष्टी, प्रोफेशनल याच्यामध्ये काय अडचणी येतात वाटतं तुम्हाला सेटल होणं? प्रोफेशनल आता तू विचार कर ना, पहिली गोष्ट तुला घ्यावं लागतं घर. तू आला आता, बरं तुझ्या गावचा कोण इथं असेल तर बरं आहे, त्याच्या इथं तू काही दिवस राहू शकतो, ते सगळं होतं. पण जेव्हा पहिल्यांदा तुला नवीन घर घ्यायचं तेव्हा आणि तू तेव्हा तुझ्याकडे पैसेही कमी आहेत ना रे. असं नाही की हे एवढे घर पैसे आणि तुला लगेच घर मालक पैसा देईल, असं देईल तसं देईल, तर नाही. तू बघणार बरं. हा एकतर गावाकडचं असं असतं की सगळ्यांची भाषा सेम असते, सगळ्या जातीच्या सगळ्या ह्याची भाषा ती एक सेम असते. तर इथं मोठ्या शहरात कोण म्हणतो जातीवाद कमी आहे, गावात जास्त आहे, नाही. मला असं वाटतं शहर सगळ्यात जास्त जातीवादी सेंटर असतं. तर त्या माणसाला, त्या पुढच्या व्यक्तीला जर ते असेच करता नाही आलं घर मालकाला, तर तो बऱ्याच वेळा त्याला खिळून ठेवतो खरं आहे. आणि इनडायरेक्ट वेने त्याला बाहेर काढलं जातं. बरं तो काय तुमच्या ताटातून जेवत नाहीये, पण तरीही ह्या प्रकारचं एक चॅलेंज खूप मोठं त्याला तयार करावं लागतं, किंवा त्याला स्वतःतून पुढे जाऊन सांगावं लागतं मी ह्या आडनावाचा आहे. हा ना. हे एक मला वाटतं की त्याला एक ऍडिशनल सर्कस करावं लागतं. बऱ्याच शहराच्या मुलाचं सगळं इथंच आहे, त्याला ती ऍडिशनल सर्कस करायची गरज नाही. म्हणून त्याला फक्त एकच करायचं की जर्मनीला त्याचं एक ठरलं की तू जर्मनीला ती सर्कस करणार. जर्मन मालकाला काय घंटा फरक पडतो तू कुठला आहे काय, अनलेस जोपर्यंत तू पाकिस्तानचा नाही तोपर्यंत त्यांना काय त्रास. प्रोफेशनल याच्यामध्ये मला एक गोष्ट खूप जाणवते, जे नेहमीच जो टॉपिक येतो, कम्युनिकेशन मध्ये इश्यूज येतात. दुसरा कॉन्फिडन्स डाऊन असतो काही काळासाठी. जेव्हा तुम्ही जर नुकतीच पहिली नोकरी असेल तर तुम्हाला पहिल्या काही दिवसातच तुम्हाला जज केलेलं असतं लोकांनी, आणि हे कुठेही होतं. असं एका ठिकाणी नाही, कुठल्याही नवीन नोकरीला जा, तुम्ही पहिल्या आठवड्यामध्येच तुम्हाला जज केलेलं असतं आणि तुमचे ओपिनियन तुमच्याबद्दल तयार झालेले असतात कंपनी. आणि कंपन्या अशा आहेत ना आपल्याकडचे की तिकडं 10वीतला तो ती म्हण आठवते का, म्हणजे आमच्या वेळी होती की साईवर तेलाचा तवंग पसरावा, तशी बातमी पसरते लगेच. तसे chatting- मराठी मीडियमला हा, तर ते तशा बातम्या हे होतात किंवा तुमच्याबद्दल ओपिनियन्स फॉर्म झालेले असतात. सो तुम्हाला पहिले एकतर तुम्ही शिफ्ट नुकतेच झालेले असेल तर कॉन्फिडन्स डाऊन आहे. दुसरं कम्युनिकेशन तुमचं काय पद्धतीने हे सब्जेक्टिव्ह मॅटर येतो की तुम्ही काय पद्धतीने पुट आउट करताय गोष्टी. आणि तिसरी गोष्ट म्हणजे की तुम्ही पहिल्यापासूनच जर होला हो म्हणत असाल ना, तर नंतर जाऊन फ्रस्ट्रेशन येतं आयुष्यात. कारण की तुम्ही पहिल्या काळात तुम्ही पहिल्या काळात हो यासाठी म्हणता कारण तुम्हाला तिकडे एस्टॅब्लिश व्हायची इच्छा असते. मला इथं टिकायचं आहे, मला काहीतरी आपण आहोत हे दाखवायची इच्छा आहे, एक हुरूप असतो, एक मोटिवेशन असतं. आणि त्या मोटिवेशनचा आर्क पहिल्यांदाच जी व्हॅल्यू वर गेलेली असते ना, ती नंतर राहील का नाही याची शाश्वती नाही. आणि ही जेव्हा नसते तेव्हा आपल्याला ते फ्रस्ट्रेशनचा पिरियड आलेला असतो की अरे माझ्याकडूनच एवढं काम का करून घेतलं जातं, किंवा मी ज्या गोष्टींची जबाबदारी घेतोय, म्हणजे हे मी चांगला काम करणाऱ्या माणसाबद्दल बोलतोय की मी चांगली गोष्टीची जबाबदारी घेतोय तर माझ्यावरच का लादलं जातं. वेळात जो नसतो घेत त्याला, ज्याला कम्युनिकेशन करता येत नाही, ज्याला एस्टॅब्लिश करता येत नाही, त्याला तर गुन्हाच समजलं जातं ना, त्याला गणतच नाही. 100%. तुम्ही नसतातच, म्हणजे तुम्ही त्या सर्कलमध्ये नसतात, तुम्हाला लोक तुमच्याशी बोलायला येत नाही आणि तुम्ही फोमो मध्येच अर्धा वेळ गेलेला असता. नंतर तुम्ही एकतर घरी परत जाता, नसेल तर कंपनी स्विच मारता. असे माझे प्रोफेशनल चॅलेंजेस वाटतात मला. नाही, प्रोफेशनल चॅलेंज भयानक आहेत. आणि परत व्यवसाय तुम्हाला समजा सेट करायचा असेल तर मग तुम्हाला तुमचा ऑडियन्स कोण आहे किंवा तुमचं ते कस्टमर कोण आहे हे कळणं लय गरजेचं आहे. बरं मी त्या भाषेत बोललो किंवा त्या मध्ये ते म्हणतात ना, ते सगळं चुलीवालं प्रकरण सुरू होतं. आणि मग एकदा चुलीवालं प्रकरण सुरू केलं की ठराविक ऑडियन्स त्या माणसाकडे जातो, दुसरावाला जातच नाही. तर ते चॅलेंज, प्रोफेशनल चॅलेंज मध्ये मी तोही कन्सिडर करतो की बाबा हेही एक प्रोफेशनल चॅलेंज आहे त्याच्या आयुष्यात. म्हणून बरेचदा असं वाटतं की गावाकडून येणारे लोक, म्हणजे कमीत कमी जे लहान गाव खूप लहान असेल ना, तर त्या माणसाचे कम्युनिकेशन स्किल्स खूप चांगले
असतात, युजली तरी असतात. कारण कारण त्याच्या माणसात त्याचे कम्युनिकेशन हो, 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 100%. मोठ्या एमएनसी मध्ये टाकशील हा पण त्याला माणसं ओळखायची कॅपॅसिटी असते का? हो. तुम्ही थोडं व्यावहारिक ज्ञान म्हणजे नक्कीच चांगलं असते. जसं म्हटलं की एक व्यावहारिक ज्ञान जे म्हणतोय आपण ते नक्कीच चांगलं असते. फक्त आणि फक्त जे बॅरियर क्रिएट होते ते कम्युनिकेशन लेवललाच बऱ्याचदा होऊ शकते, जे होऊ शकते ते. कारण का तुला काहीतरी सांगायचं आणि समोरचा माणूस समजा मी अमुक अमुक ठिकाणावर आलोय, या गावात अमुक तमुक या ठिकाणावर नाही इथं का ह्या कंपनीत जॉब करायला आलोय असं गृहीत धरूयात. आणि कोणतरी बँगलोर किंवा कोणत्या तरी वेगळ्या शहरातून आलाय ज्याला कदाचित मराठी पण कळत नसेल. आता मी जितकी तुटक्या मुटक्या इंग्लिशमध्ये त्याला त्याला ते समजलं तर बरं आहे. नाहीतर तो IIM काय जे काय कोणतं कॉलेज असेल त्याच्यातनं पास होऊन आला असेल तर नक्कीच त्याचं मत जास्त गृहीत धरलं जाईल. आणि ह्याचा अर्थ असा नाही की माझा स्किल सेट कमी किंवा मला कळत नाही मी काय बोलतोय. मला फक्त ते आर्टिक्युलेट करता येत नाही त्या भाषेत की ह्याला समजत. वेळाच माझा आयडिया कदाचित चांगला आहे 100%. आणि स्किल सेटमध्ये कुठंच मला तरी नाही वाटत की खूप मागे पडतात ही लोक. स्किल सेट खूप छान असतो बऱ्याचदा. जो बॅरियर क्रिएट होतो ते फक्त आर्टिक्युलेट करायचा येतो, बऱ्याचदा येतो. आणि ते खूप लेवलला इनफॅक्ट इंग्लिश मराठीमध्ये पण होतो. बाकी तर कुठून आलाय बिचारा माणूस ते तर वेगळंच राहिलं. आणि एवढं पण आहे ना की मला हे कळत नाही की पुढच्या व्यक्तीच्या बद्दल जाणण्याची लोकांची क्युरियोसिटी कमी झाली. म्हणजे मला एखादा व्यक्ती कुठनं आला हे जाणण्यात लय मजा आहे. कारण त्याच्याकडे हजार गोष्टी आहेत. तो तिथनं आलाय, सपोज आपल्याबरोबर कुठला आला, सपोज बाहेरचा आपण तर ऑलरेडी पृथ्वीवरचा एखादा माणूस आपल्याला भेटला तर आपण विचारू ना त्याला की बाबा काय आहे तुझं, तिथं काय असतं, तिथं काय पिकतं, तिथं काय येतं, तुझ्या घरचे काय आहेत, बरं तू काय काय केलं लहानपणी, कशा पद्धतीने शिक्षण झालं, एवढं त्याच्याकडं आहे सांगण्यासारखं. आपली ऐकण्याची कॅपॅसिटी का नाहीये? 100% माझं कन्क्लुजन ते की का ऐकण्याची कॅपॅसिटी वाढत नाही लोकांची, ती वाढली पाहिजे. आणि मी कन्क्लुजन असं काढेन की चॅलेंजेस येणार आहेत. एखाद्या आपण एकदा आपलं ठिकाण चेंज करायचं म्हटलं किंवा आपण राहायची जागा बदलायची ठरवली तर आपण मेंटलीच मानसिकरित्याच आपण तयार असलं पाहिजे की हा थोडा वर खाली होणारा काळ असणार आहे. त्यामध्ये तुम्ही ऑफिसमधलं पण वातावरण काय असेल काय नाही असेल याचे प्रश्न घेऊन आलेला असतात. वर तिकडे गेल्यानंतर तुम्हाला रियालिटी कळते आणि ते एकदा बघितल्यानंतर तुम्ही गडबड फार असते आपल्याला स्वतःला एस्टॅब्लिश करायची किंवा आपल्याला इथं सेटल डाऊन व्हायची. सो ह्या सगळ्यामध्ये प्रोफेशनल ह्याच्यामध्ये मी अगदी हे कन्क्लूड करायचं झालं तर कम्युनिकेशन अँड कॉन्फिडन्स मी हेच दोन सांगेन की या दोन्ही जवळ ठेवून आल्याशिवाय आपण नाही इथं टिकू शकत. कारण हे जग आता खूप फास्ट पेसनी कॉम्पिटिशन मध्ये उतरलेलं आहे. आणि डार्विनची जी थिअरी होती स्ट्रॉंगेस्ट फिटेस्ट विल सर्वाइव्ह, तर इकडे आपण रडत नाही बसू शकत की मला हे येत नाही म्हणून मी टिकू शकतो. तुम्हाला जगण्यासाठी काहीही करावं लागतं आणि हा मनुष्य धर्म आहे असं मला वाटतं. सो आणि याच्यामध्ये स्वतःला हरवू नका. नाही कारण तुम्हाला तुमचे माणसं पण मिळतील असं नाही की नाही मिळणार. 100% 100% मिळतील. आता आम्हाला भेटलंच की आम्ही सगळे कुठल्या टोकातनं आलेलो आहे. 10 मिलियन झाल्यानंतर आम्ही सांगू चला 10 मिलियन झाले आमचे. आम्ही स्वतः सांगू सगळे चेहरे काढून सगळे एकदम नागडे उभे राहतात. तर मला वाटतं आजचे 4 प्रश्न झालेले आहेत. सगळ्यांचं मनपूर्वक आभार. त्रिकोण चौकोन आणि आमचा गोल पण मला वाटतं आतापर्यंत पेपर टाकून झाले, दुधाची दूध टाकून झाला असेल आणि पुढच्या पॉडकास्टच्या डिस्कशनला आम्ही लवकरच लागू. तर आम्ही सगळ्या आज्ञांतर्फे तुम्हाला धन्यवाद आणि पुढचं ते सबस्क्राईब लाईक ते करा. नाही तर मग तुम्ही लाईक नाही केलं तर मी मगाशी म्हणलं ते तसं आहे. ते सबस्क्राईब लाईक काय आहे ते करा आणि अगदी नाही केलं तर 4 लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पाठवा. धन्यवाद.